महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त वीरशैव विजनच्या वतीने आयोजित केलेल्या बसव व्याख्यानमालाचे समारोपाचे पुष्प गुंफताना वेळंबे बोलत होते. ऐसे कैसे झाले बोंधू असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. या प्रसंगी आमदार देवेंद्र कोठे, जिल्हा परिषदेचे अर्थ व पशुसंवर्धन सभापती रामप्पा चिवडशेट्टी, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, भाजपा जिल्हा सदस्य जगन्नाथ गायकवाड, वीरशैव विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बिरकुले, उत्सव समितीचे अध्यक्ष विजयकुमार बिराजदार उपस्थित होते. यावेळी वेळंबे पुढे म्हणाले की सर्वसामान्यांच्या बुद्धीचा भ्रम करून भोंदूबाबा त्यांचा गैरफायदा घेतात, आपल्या शिष्यावरच अत्याचार करतात आणि धनिकांचा पैसा लुटतात. सध्याच्या काळात विकारचा पूर वाहत आहे, म्हणून सदाचाराचा पूर येत नाही. यावेळी भीमाशंकर बिराजदार, संगमेश्वर नीला, शिवराज बिरादार, आनंद दुलंगे, संजय साखरे, सोमेश्वर याबाजी, नागेश बडदाळ, राजेश नीला, मनोज पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बुरकुले यांनी केले तर स्वागत विजयकुमार बिराजदार यांनी केले. वक्त्यांचा परिचय राहुल बिराजदार यांनी करून दिला. सूत्रसंचालन महेश कोटीवाले यांनी केले. आभार प्रदर्शन सोमेश्वर याबाजी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अविनाश हत्तरकी, सोमनाथ चौधरी, बसवराज जमखंडी, सिद्धेश्वर कोरे, गंगाधर झुळे, गौरीशंकर अतनुरे, मल्लिकार्जुन पाटील, अमित कलशेट्टी, विजयकुमार हेले, शांतिवीर बसवंती यांनी परिश्रम घेतले. वीरशैव विजनच्या बसव व्याख्यानमालाचे उद्घाटन करताना आमदार देवेंद्र कोठे, रामप्पा चिवडशेट्टी, गुरुशांत धुत्तरगावकर, जगन्नाथ गायकवाड, राजशेखर बुरकुले, विजयकुमार बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते. माझ्या देशातल्या कष्टकरी कामकरी शेतकऱ्यांनी पिकवलेला आहे. त्या अन्नाचा अपमान मी कदापि सहन करणार नाही. त्या खानाला मी बदनाम होऊ देणार नाही. तुम्ही पैसे जरी देणार असलात तरी ते अन्न वाया झालं म्हणजे मी माझा अपमान समजतो, माझ्या शेतकऱ्याचा अपमान समजतो, माझ्या शेतातल्या कष्टकऱ्याचा अपमान समजतो, माझ्या देशाचा अपमान समजतो आणि तो मी कदापि खपवून देणार नाही. तुम्हाला खावंच लागतं. ते 6 वाजता पोटात जात नव्हतं तरी सगळ्यांनी मिळून 4 प्लेट खाल्ले आणि 4 प्लेट खाऊन बिल दिले नाही. कारण रामकृष्ण हरीचा जर खरा अर्थ त्यांनी सांगितला तर माझाच बुक्का, माझीच माळ आणि माझाच गुरुमंत्र चालणार नाही आणि माझं दुकान हे चालणार नाही. म्हणजे हे सगळे संत नाहीत, आजच्या काळातले जंत आहेत आणि संधी साधू भोंदू आहेत. बुवाबाजीच्या नावाखाली ते तुम्हाला गिराईक म्हणून वटवतात. याच्यापेक्षा दुसरं त्यांच्याकडे काही नाही. 2015 ला महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी प्रचंड दुष्काळ पडला, लातूरला रेल्वेनं पाणी आणायची वेळ आली आणि लातूरच्या रेल्वेच्या पाण्याची बातमी बीबीसीवर गेली. जागतिक पातळीवर लातूरची दुष्काळी नोंद खूप वेगळी झाली. मी कोल्हापूरला गेलो आणि कोल्हापूरला मी कोल्हापुरी चप्पल खरेदी करायचा पांडव प्रताप केला. घ्यावं का असते त्याला. मग त्यांनी सांगितले 300-400, आपण अंदाजे किंमत समजू 500. म्हणून थोडं कमी करा. आपली इंडियन टिपिकल सवय आहे आणि महाराष्ट्रातल्या लोकांची तर टिपिकल सवय आहे. लय होईल तुम्ही कुठली आहात. मी म्हणालो लातूरचा आहे. आणि मग घेऊन जावा, तसंच घेऊन जा. मी म्हणतो तसंच का बरं, मी पैसे द्यायला तयार आहे. तुम्ही 500 म्हणता, मी 400 देतो. तो म्हणला नाही, तुमच्याकडे रेल्वेनं पाणी आणते, आमच्याकडून घेऊन जा. म्हणजे लातूरची बीबीसीवर झाली न्यूज. लातूरला रेल्वेनं पाणी आलं आणि संपूर्ण जगातल्या अनेक माणसांना इथं गळे धारण करणारे, भगवे वस्त्र धारण करणारे हे सगळे तुमच्या सर्वसामान्य माणसाचा आणि भावनेचा फायदा घेत आहेत आणि तुमचं शोषण करत आहेत. याच्यापासून आपण सावध राहायला पाहिजे. हे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी सांगितलंय आणि त्याच्या पुढे जाऊन संत तुकोबा म्हणतात, 900 सायास पुत्र कन्या रत्न होती, का करणे लागे पती. 900 सायास पुत्र कन्या रत्न होती, का करणे लागे पती. मग आपल्याला घरात जायची काही गरज नाही ना. 90,000ला चिंचुका विकत घ्यायची गरज नाही. केमिकल लोचा केलेला 12 लाखाला विकत घ्यायची काही गरज नाही. पण आमच्या परंपरा, आमच्या शरीरावर आमचा मेंदू नाही. आमच्या मेंदूमध्ये दुसऱ्याचा मेंदू आहे आणि शरीर आमचं चांगलं. 80% समाज या देशामध्ये स्वतःचा मेंदू वापरत नाही. आता तुम्हाला दुसरं एक भयंकर सत्य सांगतो की रामकृष्ण हरी हा वारकरी संप्रदायाचा मूलमंत्र आहे. आता रामकृष्ण हरी जर हा वारकरी संप्रदायाचा मूलमंत्र असेल
आणि मी आपल्यापैकी जर सगळ्यांना विचारलं की रामकृष्ण हरीचा अर्थ काय, तर आपल्यापैकी बरेच जण असं म्हणतील की रामदेव होता, कृष्णदेव होता, हरिदेव होता. उठता बसता देवाचं नामस्मरण जर झालं तर धर्मातली मुक्ती मिळेल, मोक्ष मिळेल आणि जीवाचं कल्याण होईल, असं फार पूर्वीपासून चालत आलेली परंपरा, रीत रिवाज आहे आणि रामकृष्ण हरीचा आम्ही जप करतो. पण आपणास ठाऊक नसेल की रामकृष्ण हरीचा अर्थ वेगळा. तिसरी गोष्ट की आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये रामकृष्ण हरीचा अर्थ पुरुषोत्तमदादा धोत्रगावकर, वीरशैव विजयचे सर्व पदाधिकारी, राष्ट्रकर गुरुकुल सर असतील, सोमनाथ सर असतील, सर्व सन्मान्य पदाधिकारी, व्यासपीठ उपस्थित, या उपक्रमाला प्रतिसाद देण्यासाठी आवर्जून आलेले सगळे श्रोते बंधू भगिनींनो, आज या वीरशैव बसवेश्वर महाराज की जय, वीरशैव विजन सोलापूरच्या वतीने मागील एक तपापासून सुरू असणाऱ्या या वाचन मेळ्याचं आज पुष्प तिसरं या ठिकाणी संपन्न होत आहे. व्याख्याते म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले प्राध्यापक डॉक्टर श्री प्रमुख पाहुणा त्याच्यापेक्षा शहर मध्येचा आमदार याच्यापेक्षा वीरशैव विजनचा सदस्य म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे, याचं मला मनामध्ये खऱ्या अर्थाने समाधान आहे. ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेच्या कार्यापासून आपल्या ग्रामदेवतांची, विशेषतः आपल्या समाजातील विविध माध्यमातून सामाजिक काम करण्यासाठी मागील अनेक वर्षापासून वीरशैव विजन अतिशय प्रभावी पद्धतीने कुठलंही राजकीय त्याला रंग न येऊ देता सगळ्या पक्षातल्या लोकांना सोबत घेऊन काम करत आलेलं आपण आजपर्यंत सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आताच त्यांनी उल्लेख केला की ज्यावेळेस शहर पूर्ण यात्रेच्या निमित्ताने रोषणाई करायची होती, त्यावेळेस गुरुसंदादांच्या माध्यमातून गोकुले सरांचा आमचा संपर्क झाला. नगरसेवक म्हणून मी माझी जबाबदारी त्या ठिकाणी पूर्ण केली. परंतु नगरसेवकापेक्षा त्याच्याहून पलीकडे माझी ग्रामदेवताची यात्रा आहे, मी सुद्धा एक शिवभक्त आहे, त्यामुळे माझ्या शहरासाठी, माझ्या ग्रामदेवतासाठी करण्याची माझी तितकीच जबाबदारी आहे, म्हणून ते घेतलेला एक निर्णय माझा सुद्धा होता. आज सरांनी उल्लेख केला की मी बैठक व्यवस्थेसाठी एखादा महापालिकेचा गाळा असेल किंवा एखादा आम्हाला बसून कुठेतरी चर्चा करण्यासाठी, विधायक कामासाठी काहीतरी आम्हाला बैठक व्यवस्था कशी होईल त्यासाठी महापालिकेकडनं नामांतर भाडेतत्वावर जागा उपलब्ध करून द्यावी अशी नम्र आणि कळकळीची विनंती वीरशैव विजनच्या माध्यमातून करतो. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.